श्रीमद्भागवतामधील 6वा स्कंद पुसावन व्रताचा विधी. राजोवाच व्रतं पुसावनं ब्रह्मणा भवता यदुदीरितमं तस्य वेदुतुमिच्छामि येन विष्णू प्रसीदते. राजाने विचारले, भगवान, आपण ज्या पुसावन व्रताचे वर्णन केले आणि म्हणालात की त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात, तर आता मी त्याचा विधी जाणू इच्छितो. त्यावेळी शुकमामुनी म्हणतात, श्री शुकवाच शुक्ले मार्गशिरे पक्षे योषी बदुरुनुज्ञेयम् आरंभेत व्रतमिदं सार्वकामिकमादितं. श्री शुकदेव म्हणाले, हे पुसावन व्रत सर्व कामना पूर्ण करणारे आहे. पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा आरंभ करावा. प्रथम मरुद्गणाच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी. नंतर सकाळी दात घासून स्नान करावे, 2 शुभ वस्त्रे धारण करावीत आणि अलंकाराही घालावेत. प्रांतकाळी काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. शुक्ले मार्गशिरे पक्षे योषी बधूतुरुज्ञायम् आरंभेत व्रतमिदं सार्वकामाकिमादितं. निशब्दे मरुता जन्मा ब्राह्मणाननुमज्जते स्वात्वा शुक्लदन्ति शुक्ले वसिन्तलङ्गा कृतांबरे. पूजयेत् महाराशात् भगवन्तं श्रियासम् अलते निरपेक्षाय पूर्णकामं नमस्तुते ते. महाविभूतिपतये नमः सकल सिद्धे. प्रभू, आपण पूर्णकाम आहात म्हणून निरपेक्ष आहात. आपण सर्व विभूतीचे स्वामी आणि सकल सिद्धी स्वरूपात मी आपणास वारंवार नमस्कार करते. एदात्वा कृपया वृत्वा तेजसामयी नोजसां जुष्ट ईश गुणे सर्वास्ते सो भगवान प्रभू. ए आराध्य दैवते, आपण कृपा, विभूती, तेज, महिमा आणि विद्येतरी समस्त गुणाने नित्ययुक्त आहात म्हणून आपणास भगवान म्हणतात. आपण सर्वशक्तिमान आहात. विष्णुपत्वी महाबाये महापुरुष लक्षणे प्रियता मे महाभागे लोक मार्त नमोस्तुते. माते लक्ष्मी देवी, आपण भगवंताची अर्धांगिनी आणि महामाया स्वरूपिणी आहात. भगवंताचे सर्व गुण आपल्या ठिकाणी निवास करतात. ए महाभाग्यवती जगन्माते, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. मी आपणास नमस्कार करते. परीक्षिता अशा प्रकारे स्तुती करून एकाग्र चित्ताने महानुभाव समस्त महाविभूतीचे स्वामी भगवान पुरुषोत्तम आणि त्यांचे महाविभूतींना मी नमस्कार करते आणि त्यांना पूजा समर्पण करते. या मंत्राने दररोज स्थिरचित्ताने श्री विष्णूंना आवाहन, अर्चा, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, गंध, फूल, धूप, धूप, दीप आणि नैवेद्य इत्यादी दाखवून पूजन करावे. ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभवाय महाविभूतिपते स महाविभूति विभं हरिनितिं अनेनार मंत्रेण विष्णु परावाहन नृत्यं पाद्योपरिशान स्थान वासा उपवीते विशुन्न गंध पुष्पम धूपदीपोहाराद्योपाराश समायितम् उपाहरेतम्. जो नैवेद्य शिल्लक राहील त्याने महाईश्वर्याचे अधिपती भगवान पुरुषोत्तमा उद्देशून मी आहुती देतो. हा मंत्र म्हणून अग्नीमध्ये 12 आहुती द्यावेत. जो सर्व प्रकारची संपत्ती मिळू इच्छितो त्याने दररोज भक्तिभावाने भगवान लक्ष्मीनारायणची पूजा करावी, कारण तेच दोघेजण सर्व इच्छा पूर्ण करणारे तसेच श्रेष्ठ वर देणारे आहेत. नंतर भक्तिपूर्व मनाने भगवंतांना जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा. वरील मंत्राचा 10 वेळा जप करून नंतर या स्तोत्राचा पाठ करावा. अविशेषे तु जुयान्नले द्वादशारुते ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूतिपते स्वयेते श्रिये विष्णु वरदाविषे प्रभुवा विभो
भक्ते समुजेते यज्ञिश सर्वसंपदां प्रणम्येदाण्डदमो प्रक्तिपयेन चेतसा दशवारजपेन मंत्र तदा सत्रमुदीरयेते। हे लक्ष्मी नारायण, आपे दोघे जण सर्वव्यापक आणि संपूर्ण जगाचे अंतिम कारणात ही अव्यक्त प्रकृती आपली मायाशक्ती म्हणून तिचे स्वरूप समजणे अत्यंत कठीण आहे। आपण या महामायेचे आदिश्वर आहात आणि आपण स्वतः परमपुरुषात। आपणास सर्व यज्ञ स्वरूपासून यज्ञक्रिया आणि फळ भोगते आपणच आहात। युवा तो विश्वसे विभू जगतम कारणम परम इयई प्रकृती सूक्ष्मा माया शक्ती दुरंतेयाम तस्मै आदिशोर साक्षात्मेव पुरुषं पर तत्सर्व यज्ञ क्रियेय फलभुग्व भगवान। आपण या मायेचे आदिश्वर आहात आणि आपण स्वतः परमपुरुष आहात। आपणास सर्व यज्ञ स्वरूपासून यज्ञक्रिया आणि फळभुक्ती आपणच आहात। ही देवी तिन्ही गुणाची अभिव्यक्ती असून आपण त्यांना व्यक्त करणारे त्यांचे भोक्ते आहात। आपण सर्व प्राण्यांची आत्मा आहात आणि लक्ष्मी देवी शरीर इंद्रिय आणि अंतःकरणात। लक्ष्मी देवी नामरूप आहेत आणि आपण नामरूप हे दोघांचे प्रकाशक आणि आधार आहात। गुणम व्यक्तिरियं देवी वेद्यको गुण भगवान तई सर्व शरीरात्मा श्री शरीरेंद्रियशयाय नामरूपे भगवती प्रत्यय संपसाय। प्रभू, आपली कीर्ती पवित्र आहे। आपण दोघे त्रैलोक्यांना वरदान देणारे परमेश्वर आहात, म्हणून माझ्या मोठमोठ्या अशा आकांक्षा आपल्या कृपेने पूर्ण व्हावेत। यथा युवाति लोकस्य वरदो परमेष्टिनो यताम उत्तम श्लोका संतो सत्या महाशिषम। परीक्षिता वर देणारे लक्ष्मी नारायणची अशी स्तुती करून नैवेद्य बाजूला ठेवावा आणि त्यांना आचमन करून पूजा करावी। एतो विष्णु वरदा श्रीनिवास श्रियास तत्रिसायो परम तत्त्वाचर्मानमर्चयेते ततं सुवितसूत्रेण भक्ति प्रलेन चेतसाम् एदोष्टिमवाग्राय पुनिरभ्यचेदीरमम्। त्यानंतर भक्तिभावाने परिपूर्ण अशा हृदयाने भगवंताची स्तुती करावी आणि यज्ञवैशासाचा वास घेऊन पुन्हा भगवंताची पूजा करावी। आपल्या पतीला साक्षात भगवंत समजून अतिशय प्रेमाने तिच्या प्रिय वस्तू त्याला द्याव्यात। पतीने सुद्धा प्रेमपूर्वक आपल्या पत्नीची लहान मोठी सर्व कामे करावीत। पती पत्नीपैकी एखादे कर्म केले तरी त्याचे फळ दोघांनाही मिळते। म्हणून जर पत्नी हे व्रत करण्यास अयोग्य असेल तर अत्यंत एकाग्रतेने पतीने अनुष्ठान करावेत। पतीच परयं भक्ते महापुरुष ते तसां प्रियेते स्वरूपे मेतं प्रेमशिला स्वयं पतिं विभूयाते सर्व कर्माणि पत्न्या उचावचानि च कृतमेकतरेणापि दपन्तो रूपयोरपि पत्न्या कुर्यादियाये पतिरेते ते समाहितम्। हे भगवान विष्णूचे व्रत आहे। हे व्रत घेतल्यानंतर मध्ये सोडता कामा नये। जो हे व्रत घेईन त्याने दररोज पुष्पमाळा चंदन नैवेद्य अलंकार इत्यादींनी भक्तिपूर्वक ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रियांची पूजन करावे। तसेच भगवान विष्णूची सुद्धा पूजा करावी। यानंतर भगवंतांना त्याच्या धामाकडे विसर्जन करून आत्मशुद्धी आणि सर्व इच्छांच्या पूर्तीसाठी पहिल्यापासून त्यांना दाखवलेल्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा। साध्वी स्त्रीने या विधीने 12 महिने संपूर्ण वर्षभर या व्रताचे आचरण करून कार्तिक अमावस्येला उद्यापान म्हणून उपवास पूजन इत्यादी करावे। विष्णुवर्धेमिदं विप्रवियाने कंचयेने विप्रानसिंह विदवते सुगादवंडलेम् आचर्दर भक्तिदेवनिमासितम् उदस्य देवस्य धामित त्रिवेदीव्रतम् अगाधात्मा विशुद्धा सर्वकामदे तथाम् एतेन पूजना विधेन मासान द्वादशिवायनम् नीत्वा परो साध्वी कार्तिके चरमे हनिम्। दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून नेहमी श्री विष्णूची पूजन करावे आणि तिच्या पतीने पाकयज्ञाच्या विधीने तूप मिश्रित दुधात शिजवलेल्या भाताचा 12 आवत्या अग्नीमध्ये द्यावेत।
त्यानंतर ब्राह्मण जेव्हा प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देतील तेव्हा मोठ्या नम्रतेने मस्तक नमून त्यांना स्वीकार करावा आणि त्यांची अनुमती घेऊन भोजन करावे. प्रथम आचार्यांना भोजन द्यावे, नंतर मौन धारण करून कुटुंबियासह स्वतः भोजन करावे, नंतर हवन करून शिल्लक राहिला चरू पत्नीला द्यावा. तसेच श्रीप्रसाद स्त्रीला सपुत्र आणि सौभाग्य प्रदान करणारा ठरतो. जो मनुष्य भगवंताच्या या पुरुषावन व्रताचे विधीपूर्वक अनुष्ठान करतो त्याला या जन्मातच त्याने इच्छिलेल्या वस्तू मिळते. या व्रताचे पालन करून स्त्री सौभाग्य, संपत्ती, सतती, चिर सौभाग्य, यश आणि घर प्राप्त करून घेते. श्रोभूते उपश्यो कृष्णाभय पूर्ववतम पर्यसुतेन चुयास सर्पिशाम पाकयज्ञ विधानी दोषयुती पतिम आशिष शीर्षा दिजय प्रते समीरिताम प्रणम्य शिरसा भक्ते भुजित तदनुज्ञेयम् आचार्यमग्रता कृत्वा वागते स बन्धुभिं दद्या पत्न्या च रोषिषासु प्रजत्तेषु सौभगम् एतारिज्य विदितव्रतं विभोम् रम्भिति दात लभ्यते पुपानीयम् श्रीविनां लभ्यते सौभाग्यं श्रिया प्रजा जीवपन्तु यशे गृहम्. या व्रताचे अनुष्ठान करणारी कन्या सर्व शुभ लक्षणयुक्त अशी पती प्राप्त करते. विद्वान निष्पाप होऊन वैकुंठलोकी जाते. तिचे मुले मरतात ती स्त्री ह्याच्या प्रभावाने चिरायू पुत्राची प्राप्ती करून घेते. धनवान पण अभागी स्त्रीला उत्तम भाग्य प्राप्त होते आणि कुरूप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होते. रोगी रोगमुक्त होऊन बलवान शरीर आणि श्रेष्ठ इंद्रिय शक्ती प्राप्त करतो. जो मनुष्य मंगल कर्म किंवा साध्य कर्माच्या याचा पाठ करतो त्यावेळी देव आणि पितर यांची अनंत काळ तृप्ती होते. हवनाची समाप्ती झाल्यानंतर अग्नी, लक्ष्मी आणि श्री विष्णूने संतुष्ट होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. परीक्षिता, मी तुला मरुद्गणांची आदरणी आणि पुण्यप्रद जन्मकथा ऐकवली. त्याचबरोबर तिचे श्रेष्ठ पुषा वनव्रताचे सुद्धा वर्णन ऐकविले. कन्या सविधेत समलक्षण त्वर तरवी अंत किल्मेश गतिम पृत प्रजा जीवसुता धनेश्वरीं सुदुर्भगा सुभगा रूपमंग्रयम् विदेत विरूपा विरुजामिष्यते य अमया विद्रिया कल्पदेयम् एतापष्टबुधये च कर्म शनेन दृप्ति पितृदेवतानं दृष्टा प्रयेशासि समस्तकामान होमांस उतभूकं श्रीहरिचं राजान मरुन मरुता जन्म पुण्यादिते व्रतं चामितं महते. इति श्रीमद्भागवते महापुराणे वैशिक्यादशमध्याये परमपुरैकायं षटं स्कन्धे पुषावरणव्रत कथं नाम कोनविंशोऽध्यायः. इति षष्ठं स्कंद समाप्तं. 6वा स्कंद समाप्त झाला. हरि ओम तत्सत. अध्याय 19वा समाप्त झाला. बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय. शालिग्राम भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. नर्मदा माता की जय. सब संत